नमस्कार. आज आपण खानदेश स्पेशल डाळ बट्टी, वांग्याची घुटलेली भाजी, चिंच आमसूल गुळाची गोड कढी यांची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी आपण 3 पावशेर वांगे घेतले आहे. 3 पावशेर वांगे 6 ते 7 जणांच्या भाजीसाठी पुरेसे आहेत. वांग्याला 4 ठिकाणी काप देऊन त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात आणि लगेचच त्या वांग्याच्या फोडी पाण्यात टाकाव्यात, जेणेकरून ते काळ्या पडणार नाहीत. भाजीच्या मसाल्यासाठी 2 इंच आलं, 35 ते 40 लसूणाच्या पाकळ्या, 20 ते 25 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरं, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे पिवळ्या मिरचीचे तिखट असेल तर, अथवा तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता. सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापून घ्यावे. तेल तापल्यानंतर त्यात वाटलेला मसाला, 7-8 कढीपत्त्याची पाने टाकावे. मसाला कुकरला लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालावे आणि मसाला मिक्स करून घ्यावा. 1.5 चमचा हळद घालून मसाला 5 ते 7 मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यात वांगे टाकून घेणार आहोत. वांगे व मसाला छान मिक्स करून घ्यावा. चवीनुसार मीठ व थोडी कोथिंबीर घालून वांग्याच्या लेवल इतके पाणी आपण टाकून घ्यायचे आहे. इथे मी 1 तांब्याभर पाणी वापरले आहे. सगळं छान मिक्स करून कुकरचे झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्याव्यात. कुकरची वाफ गेल्यानंतर कुकर उघडून वांग्याच्या फोडी छान रवीने घोटून घ्याव्यात आणि आपली खानदेशची स्पेशल अशी घुटलेली वांग्याची भाजी तयार झाली आहे. बट्टीचे पीठ हे जरा जाडसर दळलेले असते. यात गहू, मका वापरले जाते. मका घालणे ऑप्शनल आहे. आपण बट्टीसाठी लागणारे साहित्य बघू. बट्टीचे पीठ 3 वाटी, 1/2 वाटी पाणी, 1 चमचा दही, अर्धा चमचा खायचा सोडा, ओवा 1 चमचा, अर्धा चमचा शोप, 1 चमचा धने, 3 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. खलबत्त्यामध्ये धने व शोप घेऊन आबडधोबड कुटून घ्यावे. परातीमध्ये बट्टीचे पीठ घेऊन त्यात वाटलेली पूड, सोडा, मीठ, तेल, दही टाकून पीठ हातांनी एकजीव करावे. पिठाचे मुठीत दाबल्यानंतर लाडूसारखे झाले पाहिजे. नसेल तर थोडे तुम्ही तेल घालू शकता. नंतर पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्यावे. इथे मी 1/2 वाटी पाणी वापरले आहे. पीठ अर्धा ते 1 तास झाकून ठेवावे. तेल लावून मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये ते गोळे ठेवावे. आपण 5 ते 6 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहोत. इथे मी बट्टीसोबतच वरण सुद्धा बनवून घेत आहे. त्यासाठी मी आधी तुरीची डाळ धुवून घेतली आणि मग त्यात पाणी घालून 1 चमचा हळद, 1 चमचाभर तेल असं घालून घेतलं. कुकरमध्ये पाणी गरम करून त्यात आधी मी डाळीचंही भांडं ठेवत आहे आणि त्यावरती आपले बट्टीचे गोळे ठेवत आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरची वाफ गेल्यानंतर आपले बट्टीचे गोळे व डाळ बाहेर काढून घ्यावे. बट्टीचे गोळे थोडेसे थंड होण्यासाठी अर्धा तास बाहेर ठेवावे. तोपर्यंत आपण वरणाची डाळ वाटून घेऊयात. त्यात थोडे मीठ घालून रवीने वाटून घ्यायची आहे. वरण आपले तयार झाले आहे. बट्टीचे गोळे थंड झाल्यानंतर मस्त सुरीने काप करून घ्यायचे आहेत व तेलात खमंग असे तळून घ्यायचे आहेत. खानदेशची स्पेशल बट्टी तयार झाली आहे.
आमसूल चिंचेच्या गोड कढीसाठी चिंचेचे 5-6 बटूक, 10 ते 12 आमसूल, आवडीनुसार गूळ घालून त्यात पाणी टाकून गूळ विरघळेपर्यंत गॅसवर शिजवून घ्यावे. गार झाल्यानंतर गाळून घ्यावे. एका भांड्यात 2 चमचे बेसन घेऊन त्यात पाणी घालून पातळ करावे. त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट टाकून मिक्स करून घ्यावे. गॅसवर पातेल्यात 1 चमचा तूप घालून त्यात जिरे टाकावे. मग 4 लसूण पाकळ्या कापून, 2 हिरव्या मिरच्या कापून, थोडंसं आलं खिसून टाकावे. 15 ते 20 पाणी कढीपत्ता घालावा. थोडा गरम मसाला घालावा. छान फोडणी दिली की त्यात चिंच, आमसूल गुळाचे गाळून घेतलेले पाणी टाकावे. बेसनचं तयार केलेलं मिश्रण त्यात घालावं. थोडं पाणी, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून कढी छान उकळून घ्यावी. खानदेशमध्ये वरणबट्टी ही केळीच्या पानावरच खाल्ली जाते. केळीच्या पानावर खाण्याची मजा काही वेगळीच असते. आपल्याला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा.